नमाज करायची व्यवस्था पुन्हा नाही आणणार नाही ना. यांनी प्रयत्न सुरू केले होते शिवाजी पार्कमध्ये नमाज करण्यासाठी. मुंबई पोलीस आयुक्तांना आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिलं होतं याची चौकशी करा होऊ शकता का म्हणून. अक्षय तृतीयेला आम्ही शिवाजी पार्कमध्ये नमाज करायचं की हनुमान चालिसा करायची हे एकत्र येण्यापूर्वी यांनी विचार केला पाहिजेत. राजसाहेबांनी हिंदुत्वाचा विषय घेतला होता, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. आज त्यांना बोलता येत नाहीये. आज त्यांच्या चर्चेमध्ये मर्यादा आलेल्या आहेत प्रश्नामध्ये. त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्क माझ्या लहान मुलांना आम्ही नमाजसाठी इथं बसवायचं का? रोज संध्याकाळी इकडे या ठिकाणी काळे बुरखे का यायला सुरुवात झालेली आहे? हे कोणामुळे सगळं होत आहे हे मुंबईकरांनी विचार केला पाहिजेत. धर्म मुंबई मराठी विषय नक्की महत्वाचा आहे, पण धर्म राहिला तर मराठी राहणार आहे. धर्म संपला तर मराठी कुठे तुम्ही घ्यायला बसणार आहात? ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अर्थातच प्रसाद सर, एक मोठा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे की नमाज पठणसाठी ठाकरे बंधू कुठेतरी ठाकरे बंधू जे आहेत ते दादर शिवाजी पार्क या ठिकाणी नमाज पठणसाठी परवानगी देणार असं एक मुंबईकर बोलत आहेत. बिलकुल शुभम, या मुद्द्यावर आपल्याला चर्चेचा समारोप करत असताना याचे खुलासे घ्यावे लागतील. आपण इथले स्थानिक आमदार आहात, याचं उत्तर द्या. शिवाजी